नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या यूट्यूब चॅनलवर. सर, आज आपण करंट अफेअर्सचे महत्त्वाचे 50 प्रश्न जे आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, ईगल नेस्ट पक्षी महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 2, 34व्या व्यास सन्मान पुरस्काराने 2024 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे सूर्यबाला. प्रश्न क्रमांक 3, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न क्रमांक 4, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे डी गुकेश. प्रश्न क्रमांक 5, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरला आहे? उत्तर आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 7, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरे याचा चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? चे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 8, इलॉन मस्क हे किती अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे 400 अब्ज डॉलर्स. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोण बुद्धिबळपटू पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे? त्याचं उत्तर आहे डी गुकेश. प्रश्न क्रमांक 10, डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून ठरले आहे? उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 12, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे? त्याचे उत्तर आहे एलॉन मस्क. प्रश्न क्रमांक 14, सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने HAL म्हणजेच हाल सोबत किती कोटी रुपयांचा करार केला आहे? त्याचं उत्तर आहे 13,500 कोटी. प्रश्न क्रमांक 15, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये. प्रश्न क्रमांक 16, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे? उत्तर आहे भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश हा जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे? त्याचं उत्तर आहे 18. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या जिल्ह्यातील टेकडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे? तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध मूल हंटर या नावाने AI साधन वापरण्यास सुरुवात केली आहे? त्याचं उत्तर आहे RBI. प्रश्न क्रमांक 19, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 2024 कधी साजरा करण्यात येणार आहे? त्याचे उत्तर आहे 11 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 20, फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ते उत्तर आहे ब्राझील. प्रश्न क्रमांक 21, आशियाई विकास बँकेने 2026 वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर अंदाजे किती टक्के वर्तवला आहे? त्याचे उत्तर आहे 7%. प्रश्न क्रमांक 22, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने म्हणजेच फिफाने 2030 सालचा विश्वचषक कुठे होणार असल्याचे जाहीर केलं आहे? त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 23, जोधपूर राजस्थान येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे? उत्तर आहे वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या जिल्ह्यातील माण्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 25, BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरी पदाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
तर त्याचं उत्तर आहे सतीश करुणा नारप. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या राज्यातील अभय सहायेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात येणार आला? त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 27. नगोजी अकोंजो-इवेला यांची पुन्हा एकदा कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे WTO. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी पदाचे विजेतेपद पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे PV सिंधू. प्रश्न क्रमांक 30. भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान कुठे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे? त्याचं उत्तर आहे क्वालालंपूर. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे लक्ष्य सेन. प्रश्न क्रमांक 32. भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कुठे झाली? त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 33. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2024 चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? उत्तर आहे UAE. प्रश्न क्रमांक 34 आहे. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे अशोक सराफ. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोजनाच्या सदस्यपदी निवड झाली आहे? त्याचं उत्तर आहे 2025-26 साठी. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या राज्यातील घरचोला साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 37. संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर असणार आहे? त्याचं उत्तर आहे 26वे. प्रश्न क्रमांक 38. LICच्या विमा सिटी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला? त्याचं उत्तर आहे पानिपत. प्रश्न क्रमांक 39. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे सुरू झाला? त्याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र. प्रश्न क्रमांक 40. युनायटेड नेशन दक्ष कमिशनचे 68वे अधिवेशन अध्यक्ष प्रथमच कोणी बसवले आहे? त्याचे उत्तर आहे भारताने बसवले. प्रश्न क्रमांक 41. संजय मल्होत्रा यांची RBI गव्हर्नरपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या तुकडीचे 1990 बॅचचे अधिकारी आहेत? तर राजस्थानचे. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या देशात तयार करण्यात आलेली INS तुशील ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 43. जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे देहरादून. प्रश्न क्रमांक 44. कोणत्या देशाला IWSA साठी गुड प्रॅक्टिस अवॉर्ड देण्यात आला आहे? त्याचे उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 45. संजय मल्होत्रा यांची केंद्र सरकारने RBIचे गव्हर्नरपदी नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असणार आहे? ते उत्तर आहे 3 वर्षाचा. प्रश्न क्रमांक 46. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? त्यांचं उत्तर आहे शरद पवार. प्रश्न क्रमांक 47. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? त्याचे उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 48. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? उत्तर आहे दिल्ली. 49. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्यात 8व्या व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि शेवटचा प्रश्न 50वा. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे? त्याचं उत्तर आहे द रेल्वेमॅन. हे होते आपले आजचे करंट अफेअर्सचे महत्त्वाचे 50 प्रश्न. जर तुम्हाला अशीच प्रश्नाची सिरीज आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की अजून आपण
याच्यामध्ये चांगला प्रयत्न करून अजून चांगले प्रश्न कसे निवडता येतील याचे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू.